नमस्कार मंडळी, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे महा-डी-बी-टी अंतर्गत खूप काही लोकांनी महा-डी-बी-टी कृषी योजनेअंतर्गत खूप काही लोकांनी फॉर्म भरला होता। तर जी काही एक नवीन यादी महा-डी-बी-टीची आलेली आहे, त्याच्यामध्ये कशाप्रकारे नाव चेक करता येईल ते तुम्हाला सांगणार आहेत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, की जी काही कृषी यांत्रिकीकरणची यादी आहे याच्यामध्ये 1,00,000 लोकांची निवड करण्यात आलेली आहे। तर त्याच्यामध्ये कशाप्रकारे तुम्हाला नाव चेक करता येईल त्याबद्दलची सविस्तर आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करत आहोत। तर मंडळी, नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही ही यादी पाहत असाल की कृषी विभाग महा-डी-बी-टी कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी 2/1/2024 अखेर। तर ही यादी 2024 अंतर्गतची नवीन यादी आहे। याच्या अंतर्गत सगळ्यात पहिले ॲप्लिकंट नेम तुम्ही पाहत असाल की जे कोणी नागरिक असेल त्यांचे नाव म्हणजे ॲप्लिकंट नेम मध्ये तुम्ही तिथे त्याचं नाव बघू शकता। त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट, जो काही शेतकरी आहे त्याचा जिल्हा कोणता आहे तो बघू शकता, तालुका कोणता आहे, त्याच्यानंतर विलेज आणि ॲप्लिकेशन नंबर। हे बघितल्याच्या नंतर तुम्हाला बरोबर कळून जाईल की आपल्या याच्यामध्ये कुठे नाव आहे आणि कुठे नाव नाहीये। तर याच्यासाठी त्याच्यानंतर जेंडर आहे, त्याच्यानंतर कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरी अंतर्गत शेतकरी असेल, त्याच्यानंतर बेनिफिट, कंपोनेंट डिस्क्रिप्शन म्हणजे कशासाठी तुम्ही हा अर्ज केला होता, त्याच्यानंतर कोपऱ्यामध्ये लँड होल्डिंग आहे, त्याच्यानंतर स्कीम नेम, कोणती स्कीम आहे आणि बेनिफिट अमाउंट इथे कोपऱ्यामध्ये बघू शकता की बेनिफिट अमाउंट ही किती तुम्हाला मिळालेली आहे। तर या अंतर्गतची बेनिफिट अमाउंट असेल। तर अशा प्रकारची 2024 ची जी काही महा-डी-बी-टी अंतर्गत ही यादी आहे, ही 2024 ची यादी आहे आणि या अंतर्गत 1,00,000 लोकांची म्हणजे 1,00,000 शेतकऱ्यांची निवड या यादीमध्ये करण्यात आलेली आहे। जर तुम्ही या महा-डी-बी-टी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरणसाठी जर अर्ज केला असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुमचं नाव चेक करू शकता। एकदम सोपी पद्धत आहे। सर्वात प्रथम काय करायचं आहे की ॲप्लिकंट नेम मध्ये तुम्ही तिथे तुमचं नाव आहे का बघू शकता, बाजूला डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका, विलेज। एकदम सोपी पद्धत आहे। फक्त तुम्हाला स्क्रोल करायचं आहे खाली, असं स्क्रोल करत करत ॲप्लिकंट नेम, डिस्ट्रिक्ट कोणता आहे आपला, तालुका, अशा प्रकारचे जे काही इथे ऑप्शन देण्यात आले आहेत तुम्ही ते पाहू शकता। तर अशा प्रकारची जी काही यादी आहे की कृषी विभाग महा-डी-बी-टी कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी ही 2024 ची नवीन यादी आहे आणि या नवीन यादी अंतर्गत 1,00,000 लोकांची निवड या यादी अंतर्गत करण्यात आलेली आहे। तर ही यादी जी काही आहे ही यादी आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची खाली लिंक देण्यात आलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता। आणि जर तुमच्या याच्यामध्ये नाव बघायचं असेल तर सर्वात प्रथम ॲप्लिकंट नेम, गाव, विलेज, डिस्ट्रिक्ट, तालुका बाजूला दिलेला आहे। लगेच ॲप्लिकंट नेम मध्ये जर तुमचं नाव असेल तर लगेच बाजूला तुम्ही बघू शकता की आपला जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, विलेज कोणता आहे आणि त्याच्यानंतर ॲप्लिकेशन नंबर। त्याच्यानंतर तुम्ही इकडे कोपऱ्यामध्ये बेनिफिट अमाउंट आहे की किती अमाउंट तुम्हाला या प्रकल्पांतर्गत म्हणजे या कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत मिळालेला आहे, तर तो बेनिफिट अमाउंट तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारची जी काही 2024 महा-डी-बी-टी ची यादी आहे, महा-डी-बी-टी कृषी यांत्रिकीकरणची जी काही सोडत यादी आहे ही आलेली आहे आणि या अंतर्गत 1,00,000 शेतकऱ्यांची निवड या यादीमध्ये करण्यात आलेली आहे। जर तुम्ही या महा-डी-बी-टी अंतर्गत जर अर्ज केला असेल तर तुम्ही निश्चितपणे तुमचं नाव याच्यामध्ये चेक करू शकता। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की खाली जो काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये लिंक देण्यात आलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून ही यादी डाउनलोड करू शकता आणि तुमचं नाव आहे का ते चेक करू शकता। तर अशा प्रकारे आपण महा-डी-बी-टी ची जी काही यादी आली याच्याबद्दल एक छोटासा अपडेट किंवा एक छोटीशी माहिती आपण बघण्याचा आपण या आपल्या मराठी कॉर्न यूट्यूबच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना, मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण कळेल। कोणी या महा-डी-बी-टी अंतर्गत काही शेतकऱ्यांनी फॉर्म भरला असेल परंतु त्यांना माहिती नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल, त्याच्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।